गजरा मुखडा माझ्या काळजात भिनला प्रेमाची नशा की जीव आज एकला Once more! Once more! Once more! गजरा मुखडा माझ्या काळजात भिनला प्रेमाची नशा की जीव आज एकला. जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा क्रिएट आलाइट मोशनमध्ये करणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्याचं बिना वॉटरमार्क ॲप्लिकेशन येत असतील तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर बिटमार्क शेकेपिक प्रोजेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून इनपुट करून घ्या. नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तिथून तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. नंतर वर तीन डॉट दिसत असेल त्यावर क्लिक करून फिल कॉम्पोनेशन एरिया केल्यानंतर हे फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल. ह्यांची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर ह्या फोटोला अशा प्रकारे खाली आणून घ्यायचा. नंतर 2.5 बिटला येऊन हा फोटो कट करून घ्यायचा. या फोटोला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायच्या. नंतर सुरुवातीला येऊन इथून नंतर ह्याच्यावर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोनेशन एरिया केल्यानंतर हे फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाऊन नंतर कलर आहे फिलमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे ग्रेनेड सिलेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे मी जशी करतोय तसं हा ग्रेनेड इथून अशा प्रकारे लावून घ्यायचा. नंतर ह्या पांढऱ्या आयकॉनवर क्लिक करून इथून 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून ही पट्टी अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची. नंतर ह्याला पण अशा प्रकारे लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर ह्याला पण अशा प्रकारे या फोटोच्या वरती आणून ठेवायचे. नंतर बॅग घेतल्यानंतर आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला एक इमोजी PNG दिलेले आहे. तर ह्या डब्यावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. नंतर बॅग घेऊन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून या डब्यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून टाका. ह्याची पण लेंथ लास्टपर्यंत ओढून घेऊन मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. तर मी इथून अशा प्रकारे इथं सेट करतो आणि ह्याला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. तर इथं आपला व्हिडिओ थोडा बनवून झालेला आहे. तर आता आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचा. इफेक्ट देण्यासाठी शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून पहिला इमेजचा हा कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. नंतर बॅग घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. नंतर आपण पाहू शकता तो व्हिडिओ बनवून झाल्या इफेक्ट लागल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन आपल्या दुसरा पण फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा. नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपला व्हिडिओ इथं बनवून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे नक्की जॉईन करा. चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.